या माहितीबद्दल। यानंतर आता आपण ठाण्यामध्ये जाऊयात। आपले प्रतिनिधी गणेश थोरात आपल्या सोबत आहेत। गणेश, ठाण्यामध्ये सगळ्यात जास्त लक्ष एका लढतीकडे, ते म्हणजे कोपरी पाचपाखाडी, जिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात आहेत आणि त्यांच्या विरुद्ध केदार दिघे आहेत। नक्कीच सौरभ, पाहायला गेलं तर कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्रीच्या समोर ठाकरे गटाचे उमेदवार जे ते केदार दिघे हे उमेदवार आहेत। त्यामुळे नक्कीच ही लढत आहे ती पाहण्यासारखी असणार आहे। त्यासोबत पाहायला गेलं तर ठाण्यामध्ये भाजपचे जे आमदार आहेत ते ठाणे शहरातून केळकर यांच्या समोर पाहायला गेलं ठाकरे गटाचे राजन विचार ही देखील लढत महत्त्वाची आहे। त्यासोबत मनसेने देखील या ठिकाणी उमेदवार दिलेला अविनाश जाधव अशी तिरंगी लढत या ठिकाणी असेल, तर कोपरी पाचपाखाडी या ठिकाणी दुहेरी लढत असेल। तर त्याचबरोबर ओळा माजीवाडा या भागामध्ये पाहायला गेलं तर प्रताप सरनाईक यांच्या समोर ठाकरे गटाचे नरेश मनेरा यांना देखील या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली। त्यासोबत मनसेचे उमेदवार संदीप पाचंगे असतील, त्याचबरोबर कळवा उमऱ्याची देखील लढत जी आहे ती रंगतदार असणार आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटातील जितेंद्र आव्हाड यांच्या समोर अजित पवार गटाकडनं देखील नजीब मुल्ला यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि त्यामुळे नक्कीच ही लढत जी आहे ते पाहायला मिळणार आहे। त्यामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर 18 विधानसभा आहेत आणि 18 विधानसभेपैकी 18 जे आहे ते स्ट्रॉंग रूम आहेत आणि त्या स्ट्रॉंग रूम नक्कीच गणेश, तुमच्याकडून अपडेट्स जे ते सातत्याने घेत राहणार आहोत। तर एका तासामध्ये निकालाला आता सुरुवात होणार आहे। महाराष्ट्राची सत्ता कुणाच्या हाती, मविया की महायुती, हे चित्र स्पष्ट होईल।